विश्व आपण पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण त्याचं. दोन्ही चांगले संघ आहेत, तुल्यबल्य संघ आहेत. मॅचला खूप मजा येईल या. 5 चेंडू शेवटचा चेंडू आपण पाहतो. स्कोर कार्ड 8 या आकड्यावरती आहे. हलक्या हाताने ग्लान्स केलाय. क्षेत्ररक्षक प्रयत्न जरूर केले होते. चेंडू निसटला, 2 हातामधून जमीन लगत गेला. अरविंद चुकी करताना दिसला. शेवटच्या चेंडूवरती सिंगल आली. धावसंख्या स्कोर कार्ड पहिल्या षटकामध्ये 9 धावा. एक षटकार येऊन आपण या षटकामध्ये एक वाईट चेंडू होता, 2 सिंगलने 9 धावा स्कोर कार्ड होती. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय अविनाशची. धन्यवाद डीजे मास्टर. करा ना गोलंदाज आपण पाहतोय. पुन्हा एकदा शर्यतीक चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज तयार झालाय. करंजा चेंडू त्यावरती तुफानी आलेला 6 धावा आपण पाहतोय. या ठिकाणी येथील षटकार सूर्यफटका आपण पाहायला गेला. डोकराचा फलंदाज इथे आपण पाहतोय दूरवर होता, भरपूर बाहेर होता, पण चांगली खराब चेंडू स्क्वेअर मारा. एक्स्ट्रा धाव आपण पाहतो या ठिकाणी. धावसंख्या 17 या आकड्यावरती.
पुन्हा एकदा आपण पाहतोय पंचांचं लक्ष केंद्रित करतील, सांगतील खराब चेंडू. सुएरमरा एक्स्ट्रा धाव आपण या ठिकाणी पाहतोय. या 2 एक्स्ट्रा धावेने धावसंख्या 18 या आकड्यावरती. इथे पाहतो शतरक्षक आहे. या अगोदर डाय टाकताना झेल सोडली होती, पण इथे सुरेख झेल. फलंदाज बाद, आणखीन एक झटका. धनाजी दादा धांजे यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आज स्ट्राईकला तो फलंदाज देवेंद्र. नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय मच्छिंद्र. चेंडूचा पाठलाग केला तर काय भेटणार नाही दादा आपल्याला. 18 धावा स्कोर कार्ड वरती आहे. शेवटचा चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज सज्ज. करणचा पुढचा चेंडू आपण पाहतोय. चांगला चेंडू ब्रह्मास यॉर्कर लेन चेंडू आपण पाहिला. करणचा फलंदाज बाद. डावखुरीचा फलंदाज होणार माघारी. झटका क्रमांक 3. जरूर आपण पाहतोय आमचे अविनाश मामा टेंबे. जेवण झालेलं त्यांचं. अविनाश मामा एक चांगले समालोचक पण आहेत आणि जरूर जर त्यांना वाटलं तर मला 10 मिनिटाची ब्रेक देऊ शकतात ते जेवणासाठी. नाहीतर कोणाला समालोचन करायचं असेल, चांगले समालोचक असतील, लॉन्च व्हायचं तर लगेच या. धारणी संघाकडून कोण आले का समालोचक, आणि चईकडून कोण समालोचक आहे का चांगला असेल तर पाठवून द्या. हो, तो गेला पोरगी बघायला. गोलंदाज तयार. तिसरा षटक टॅप करा चेंडूला. चांगला चेंडू आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज विशाल. चांगला गोलंदाजी. चई नांदगाव कशले परिसरामध्ये येतात खेळायला. गेल्या वर्षी पण इथे होते. राजेश भोईर जिथे असतो तिथे चई येते. शॉट चेंडू
क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कॅचिंग प्रॅक्टिस इन द मॅच, फलंदाज बाद, झटका. चेंडू खेळत होता, आऊट झाला, थोडीशी खुशी, पण नंतर काहीतरी केलं असतं म्हणून गम. कभी खुशी कभी गम. नवीन फलंदाज अमोल आपण पाहतोय. अमोलला यामध्ये विजेता संघ आपण पाहतो भिडणार तो अर्व संघाच्या विरोधात सेकंड राऊंडला. गोलंदाज तयार. चेंडू आहे, ताकद नाही या ठिकाणी, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय, पुन्हा दार्विनची चुकी. जाताना चई संघ जर कलम मार्गी गेला तर जरूर एखादा टेलर बघायला लागेल. क्षेत्ररक्षक चुकी होते, वारंवार झालं पाटकर इथं जबी स्पोर्ट. चई आमच्या सोबत 12 प्लेयर, दिगंबर आमच्या सोबत आहे, हसतोय गालात त्या गालात. 19 स्कोर कार्ड वरती 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झाला. 3 चेंडूचा खेळ शिल्लक, तिसरं षटक प्रगतीपथावरती. तिसरा गोलंदाज, गोलंदाजीला विशाल. दरम्यान पाहतो आपण एक धाव या ठिकाणी पाहतो, 2 चेंडू. टॅप केला चेंडूला, 1 बाऊ चेंडू सीमारेषा पलीकडे, रन्स मिळतील 4. इथे आला महत्वपूर्ण नशीबवान चौकार. पाच चेंडू झालेत, एक चेंडू अजूनही शिल्लक. असं वाटतं गोलंदाजाला षटक संपलं का, तो गेला होता, जागा बदलाला, पण पंचांनी सांगितलं थांब दादा, अजूनही 7-12 तुझ्या नावावरती. मंगेश, आपल्या टायमाला क्रिकेट आपण पाहतो आणि गावंड सर आपले चांगले खेळायचे, साठे सर होते त्या टायमाला, पोशी शाळेमध्ये क्रिकेट खेळलं जायचं. आणि इथे झेल ड्रॉप. प्रशांत दादा आपण पाहतो 2003ला सौरभ गांगुलीने टी शर्ट काढला होता ना, मंगेशला विचार. मी 98ला टी शर्ट काढलं होतं पोशी शाळेमध्ये. तेली सरांनी एवढं मारलं होतं पोशी शाळेच्या समोर झाडत आणि झाड शेत, रोडच्या जवळ शेतामध्ये क्रिकेट खेळलं जात होतं आणि त्या टायमाला टी शर्ट काढलं होतं मी. म्हणजे सौरभ गांगुलीच्या अगोदर टी शर्ट मी काढलं होतं, तेव्हा अंगामध्ये शर्ट होता. खूप मजा एन्जॉय आम्ही पाहतोय पोशी शाळेमध्ये असताना केल्या. जुने जाणते गोलंदाज संतोष दादा, आपलातून गोलंदाज. एकदा यांच्या हातात चेंडू गेला, तो चेंडू कधीच झुडपामध्ये गेला नाही. चांगली गोलंदाजी. पाहुणे आहेत आपल्या सोबतच आहेत, धरणीचे पाहुणे पण आपल्या बाजूला आहेत, बाजूला बसले दादा आमच्या. संतोष दादा, ही चौकशी असते ही क्रिकेटमध्ये मजा. प्रशांत दादा, आपुलकीपणा, आपले पाहुणे. कबड्डीला दिसत नाही कोण कुठे असतो ते, पण क्रिकेटला लगेच दिसलं जातं, क्रिकेटचं मैदान मोठं असतं. गोलंदाज तयार, शेवटचा अंतिम षटक. अक्षय. अक्षय नाव प्रशांत दादा मनात राहिले ना. ना अमिताभ, ना दिलीप कुमार, ना किसी हीरो के बच्चे,
गोलंदाजी मार्ग वरती अक्षय. एक धाव आपण पाहतो या ठिकाणी. बघा 45 नंबरचा टी शर्ट घातलाय, इकडे 03 सुरेश रैना तो टी शर्ट क्रमांक घालायचा. स्ट्राईकला तो फलंदाज गोरख. गोरख सर आम्ही पाहायला गेलं. गोरख सर आम्ही पाहायला गेले. चौक प्रीमियर लीग आपण पाहतोय. ऑन प्ले अंपायर आपण पाहतो त्या ठिकाणी आपण पाहिलं गेलं. सांगितलं त्यांनी फलंदाज म्हणजे गोरख सर आम्ही पाहिलं गेले. चौक प्रीमियर लीग मध्ये खूप मोठं सहकार्य असतो तुमचं सर्वांचं आणि खऱ्या अर्थाने धार्मिक संघाचे अनेक खेळाडू मी चौक प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहतो. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. इथे आपण पाहतोय जोरदार अपील केली जाते आणि इथे जरूर 2 पंचाचा निर्णय येईल. 2 पंच आहेत कारण जोरदार अपील जरूर झाले. चेंडूने काटा बदलला का नाही बदलला निर्णय भेटेल दादा. ओके आणि जरूर कारण कधी कधी काय असतो बॅट रिपमध्ये चेंडू निघून जातो आणि बॅटला लागल्यानंतर विचार करण्याची शक्ती नसते आणि तिथे फलंदाज बाद आहे. बॅटची कडा जरूर आहे दादा या 03. तर पंचाचा निर्णय या ठिकाणी आलाय आणि खऱ्या अर्थाने पाहिलं गोरख दादा एज होती पाहिली गेली आणि जरूर आमचे मिलन पाटील आमच्या सोबत आहेत. कॅमेरामॅन मॅडी आणि धावसंख्या स्कोर कार्ड 28. हाही आकडा प्रशांतदा खूप महत्वाचा आहे. 28 वर्ष लागले भारताला दुसरा वर्ल्ड कप आणायला. आता तिसरा कधी येईल. सर्व सामने जिंकल्यानंतर बोलतात ना तिमाही सामाही आणि नवमाही परीक्षा पास झालो. सर्व टेस्ट पास झालो आणि वार्षिक परीक्षेला नापास झालो. परत जागच्या जागी जैसे थे. जगदीशजी झांजे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. या आपण व्यासपीठावरती मैदान होते त्याला मैदानची शोभा वाढवले. आता व्यासपीठावरती या स्पर्धेची शोभा वाढवा. एक धाव आपण पाहतोय. चांगला थ्रो आपण पाहतो बघा. रॅपिड थ्रो थोडा लेट झाला लेकिन खऱ्या अर्थाने थेट आला. 2 धावा दरम्यान स्कोर कार्ड 30 या आकड्यावरती. शेवटचं षटक अंतिम षटक आपण पाहतो. दोन्ही संघ आपण पाहतोय तुल्यवल्य संघ आहेत. चांगले 2 संघ आपण या ठिकाणी पाहतो. एक रायगडचा एक टोक दुसरा खालापूरचं ते टोक. इथे या पंच आम्हाला सांगतील खराब चेंडू स्क्वेअर मारा एक्स्ट्रा धाव या ठिकाणी घेतली जाईल. वाईटची धाव धावसंख्या 31 या आकड्यावरती. मित्रांनो गरमागरम वडेपाव आपण पाहतोय. वड्याच्या झाडाखाली आहेत आमची वहिनी त्या ठिकाणी आहे. जरूर वडेपावचा आस्वाद घ्या तिकडे. वहिनी आमची भाकर कधी देत नाही. आल्यापासून सांगतो भाकरी घेऊन या. इथे इनसाइड एज आपण पाहतोय. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. धावसंख्यामध्ये वाढ. धावसंख्या स्कोर कार्ड 32 या आकड्यावरती. असा आकडा जो पार्टीसाठी ठरलेला असतो. कोणत्या तारखेला पार्टी द्यायची तर कलरम दादा 32 तारखेला जरूर भेटू. शेवटचा चेंडू अंतिम चेंडू आपण पाहतो. त्यानंतर सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण ज्या पद्धतीने विजय झाला होता यानंतर विजेता संघ येतील आणि त्यानंतर अर्बन संघ याच्यामध्ये मॅच होईल. तो असेल सेकंड राऊंडचा दुसरा सामना. एक धाव पूर्ण. या दरम्यान पाहतो आपण 34 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 24 चेंडू आणि 35 धावांची गरज. पुन्हा एकदा मंगेश दादा तोच आकडा
किमान 35% मार्क पडा आणि वरच्या वर्गात जा. हां, 35% घ्यायचेत, 35 धावा करायचेत तर वरच्या वर्गात. तर जरूर आपण पाहतोय. या प्रशांत सर आपण थोडंसं आराम करा आणि अविनाश सर आपण मैदानाचा प्रवेश करायचे.
हॅलो हाय. हॅलो हॅलो. 4 बॉल 7 धावा आणि पुढचा बॉल आणि बाउंड्री. डीजे. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा झालेल्या आहेत. आणि 18 चेंडूमध्ये 23 धावांची गरज. चेई संघाला याची नोंद घ्यावी. चेई संघाने स्पीडअप करा. चला मीटिंग लावू नका. चला फास्ट ट्रॅक फास्ट ट्रॅक. चला लवकर लवकर सामने उरकायचे आपल्याला. सेकंड ओव्हर घेऊन येत आहे तन्मय. पाहूया फर्स्ट बॉल तन्मयाचा आणि झेल आणि उत्कृष्ट असा झेल घेतलेला आहे. खेळाडू त्याच्या जागेवरती पाहूया. आणि तन्मयाचा दुसरा चेंडू पाहूया. आणि हा आमचे अंपायर देतात व्हाईट बॉल. आणि उत्कृष्ट असा बॉल आणि हा झेल बाद झालेला आहे. विकेट किपर यांची उत्कृष्ट अशी झेल. आणि करण हा आउट झालेला आहे. डीजे.
अशी गोलंदाजी आणि अक्षयला सुद्धा त्याने बीट केलेला आहे. 3 डॉट बॉल 2 विकेट. खूप चांगली गोलंदाजी तन्मयाची आणि स्कोर कार्ड स्थिरवलेल्या अवस्थेत. पाहूया तन्मयाचा पुढील बॉल. एक धाव घेतलेली आहे अक्षयाने. 14 धावा. आणि दुसऱ्या ओव्हरचा 4 बॉल संपलेले आहेत आणि 14 धावा झालेल्या आहेत चई संघाच्या. आणि 5वा बॉल घेऊन येत आहे तन्मय आणि बीट केलेला आहे फलंदाजाला. चांगली अशी गोलंदाजी तन्मयाची. आणि हा व्हाईट बॉल. आणि पुन्हा एकदा उत्कृष्ट अशी झेल विकेट किपरच्या मागे. तन्मयाची उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि चला पटापट.
12 चेंडू 20 धावांची गरज. आणि हा व्हाईट बॉल अंपायरचा इशारा. आणि पुन्हा एकदा झेल बाद. उत्कृष्ट अशी गोलंदाजी होत आहे. पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज तयार. मिस फील्ड आणि 2 रन धावून काढलेले आहेत. अठरा धावा झालेल्या आहेत चेई संघाच्या. आणि 10 चेंडू मध्ये 17 धावांची आवश्यकता. पाहूया पुढील बॉल. पुन्हा एक धाव. चला स्पीडअप करा. उत्कृष्ट असा बॉल बॅट्समॅनला चुकवत विकेट किपरच्या हातात. स्कोर बोर्ड स्थिरावलेल्या अवस्थेत. पुन्हा एकदा झेल बाद झालेला आहे खेळाडू. आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी होत आहे.
आणि मिस केलेला आहे खेळाडूला. उत्कृष्ट अशी गोलंदाजी. आणि आता 6 बॉलामध्ये 16 धावांची आवश्यकता. लास्ट ओव्हर. माननीय भरत शेठ, माननीय निखिल साहेब यांचं आगमन झाले, त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. या आपण व्यासपीठावरती ज्या हनुमान क्रिकेट संघावरील आयोजित या स्पर्धेमध्ये आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. आणि आमचे खेळाडू आहेत, पण जोपर्यंत ड्रेस कोड चढवत नाही तोपर्यंत आमचे आहेत. आणि नंतर ते संघाचे दोघे अष्टबैली खेळाडू. आणि जर येत नसेल तुम्ही व्यासपीठावरती तर विहिरीच्या जवळ बसा. तर मैदानावरती शेवटचं षटक, अंतिम षटक आपण पाहतो. विजयासाठी 6 चेंडू आणि विजयासाठी 16 धावांची गरज आहे. चला, गोलंदाज अफलातून गोलंदाजी आपण पाहिली गेली. अफलातून गोलंदाजी आपण पाहतोय. ज्याप्रमाणे वरील संघाचा निखिल गोलंदाजी करतोय तसेच या गोलंदाजीने कामगिरी केली. आज आमच्या सोबत आज स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत मंगेश दादा. यांचा गोड आवाज आम्ही बऱ्याच दिवसानंतर आपण पाहतो माईकवरती ऐकला. पहिल्यापासून प्रशांत दादा, मंगेश दादा वर्गात असतानाही बोलत नव्हते. एक धाव पूर्ण, दुसरी धाव आम्ही पाहतो आहे, दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. तर गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज सज्ज झालाय तो अमोल. स्ट्राईकला फलंदाज भूषण, नॉन स्ट्राईकला तो फलंदाज उत्तम. दोघांची नावं किती सुरेख आहेत. यांनी आता संघाचं भूषण हातामध्ये घ्यायचे आणि त्यांना कामगिरी उत्तम करायची. 5 चेंडू आणि 14 धावांची गरज. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहतो आपण. सुरेख थ्रो इथे निरकला जाईल, पारकला जाईल. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित. फलंदाज बाद आहे, कारण पंतांनी बोट उंच केलं आणि सांगितलं बाद आहे फलंदाज. धावांचा पाठलाग करतोय. ते आपण पाहतो शॉर्ट पिच चेंडू होता. काय करतोय, काय घडलं चेंडू मला समजे ना. माझ्याकडे चेंडू उमजे ना. फलंदाज बाद, झटका जेबी स्पोर्ट्स चे संग्राम. फलंदाज 8वा क्रमांक माघारी. नवीन फलंदाज महेंद्र आपण पाहतो. अजूनही विजयासाठी गरज आहे ती 13 धावांची. 3 चेंडू आणि 13 धावा.
2 मल्टी हिट गरजेचे असणार. कंपल्सरी चेसिंग. चांगला चेंडू. आता 1 धाव. बघा इथे नशीब पालटणार का. स्ट्राईक रोटेट झाले. 2 चेंडू 2 माल्टी हिट. 2 अफलातून षटकारांची गरज. दोन चेंडू आणि आपण पाहतोय आज स्ट्राईक रोटेट आहे ना दादा. कोण बोलला तुला. बोलला कोण. स्ट्राईक रोटेट आहे. संपला विषय दादा. तुला जर स्ट्राईक दिले तर रन असणारच ना दादा. नाही तर तू नॉन स्ट्राईकला असता. चांगला चेंडू आपण पाहतो. आता 1 चेंडू 12 धावा. जर आयोजकांनी विचार केला यांनी चेंडू जर वरईमध्ये घातला तर काहीसा चेंजेस निर्णय केला तर आता होणार आहे ना. लांबीवरती षटकाराच्या धावा देण्याचा काहीतरी निर्णय चालू आहे ICCचा. जेवढा लांब चेंडू माराल प्रशांत दादा. काल 2 सुरेख झेल घेतले. तिसरा झेल आपल्याला जरा थोडं घातक ठरला गेला. पण संघ आपण टॉप 4 मध्ये पाहतोय. इथे आपण पाहतो बराच काल चेंडू हवेमध्ये 2-2 शतरक्षक. हा कॉलिंग होतं. हा असं कॉलिंग गरजेचं आहे. या दरम्यान पाहतो आपण चई संघ या ठिकाणी पराभूत झाला आणि धारणी संघ या ठिकाणी विजय प्राप्त करतोय. दुसरा सामना आपण पाहतोय या ठिकाणी भिडला जाईल. धन्यवाद दिगू. तुझ्या संघाला माझ्याकडून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील. तर कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये अनेक स्पर्धा लागल्या गेलेल्या आहेत. 4, 5, 6, 7 ला आपण पाहतो सुगेच्या मैदानावरती चांगली स्पर्धा आहे. तर तन्मय ठरला या मॅचचा हिरो. कमबॅक करून दिलं. संघाला विजय पथावरती नेऊन दिलं. तो तन्मय ठरलाय या मॅचचा हिरो. या तन्मय. जगदीशजी झांजे साहेब यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्लस नाणेफेकचा कौल केला जाईल.